गुळातली लापशी तुम्ही सर्वांनीच खाल्ली असेल, पण लापशीपासून इतकी मऊ लुसलुशीत इडली कधी खाल्ली आहे का? जरा सुद्धा इनो, सोडा किंवा तांदळाचा सुद्धा वापर न करता इतक्या मऊ लुसलुशीत, जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या लापशी रव्यापासून इडल्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत. ही इडली तुम्ही बघू शकता. टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मस्त मऊ लुसलुशीत झाली आहे. या इडल्यांसोबत खाण्यासाठी एक झटपट अशी ओल्या नारळाची फोडणीवाली चटणी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया पौष्टिक अशा दलियाच्या किंवा लापशी रव्यापासून इडली आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. लापशी रवा किंवा दलियापासून इडली कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये मेजरमेंट कपचा 1 कप भरून इथे मी दलिया किंवा लापशी रवा घेतला आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्ही दलिया इथे वापरू शकता, म्हणजे मोठा, जाड, बारीक, मध्यम कोणताही वापरू शकता. आता यामध्ये ही इडली चांगली मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक होण्यासाठी मेजरमेंट कपचा 1/2 कप एवढी आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे. जी नेहमी आपण डाळ बनवण्यासाठी पिवळी डाळ वापरतो त्याचाच वापर मी इथे केला आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे भरून फक्त आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. यामुळे इडली चांगली फर्मेंट व्हायला मदत होते. उडीद डाळ जर तुम्ही खात नसाल तर फक्त पिवळी मुगाची डाळ इथे वापरली तरी देखील चालेल. आता एक छोटा चमचा भरून मेथी दाणे घालायचे. थंडीचे दिवस आहे त्यामुळे पीठ चांगलं आंबायला मदत होईल. आता यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सर्व पदार्थ चांगले 2 ते 3 वेळा स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. इथे मी पाणी पूर्णपणे टाकून दिलं आहे, हे धुवून घेतलं आहे. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं, म्हणजे हे तिन्ही पदार्थ बुडतील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून साधारण 2 ते 3 तास असंच आपल्याला भिजत घालायचं आहे, म्हणजे यामधला दलिया, मुगाची डाळ चांगली अशी फुलून येईल. इथे 2-3 तास झाले आहेत. आपले पदार्थ सुद्धा भिजले गेले असतील. तोपर्यंत इथे एक मी बाउल घेतला आहे. त्यामध्ये 1/2 कप एवढे आपल्याला जाड पोहे वापरायचे. नेहमी जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो त्याचाच वापर केला आहे. आता या पोह्यांमध्ये पाणी घालायचं आणि पोहे सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामधलं पाणी संपूर्ण काढून टाकायचं आहे आणि 2 मिनिटं हे पोहे असेच भिजत घालायचे आहेत, म्हणजे ते छान मऊ होतील. आता आपण झाकण उघडून बघूया. इथे बघू शकता दलिया आणि डाळी सर्व छान अशा फुलून आल्या आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे भिजवलेले सर्व पदार्थ घालायचे आहेत. सोबतच आपण जे भिजवून मऊ केलेले पोहे आहेत ते सुद्धा घालायचे आहेत. यामध्ये जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. वरून एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाही. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सरला हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले गुळगुळीत असे वाटून घ्यायचे आहे. वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता. फार जास्त घट्ट ठेवायचे नाही किंवा फार जास्त पातळ सुद्धा ठेवायचे नाही. आता हे तुम्ही पीठ हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता किंवा एखादी पळी, विस्करचा वापर करून चांगलं 2 ते 3 मिनिटं पीठ हलकं होईपर्यंत आणि एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत या पिठावर असे बुडबुडे तयार होत नाहीत, म्हणजे पीठ हलकं होत नाही, तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं इथे मी फेटून घेतलं आहे हे पीठ. आता लगेचच ह्यावर झाकण ठेवायचं आणि एखाद्या उबदार जागी हे पीठ आपल्याला 10 ते 12 तास आंबवत ठेवायचं आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जास्तीत जास्त 10 ते 12 तास लागतात. इथे दुसरा दिवस उजाडला आहे. रात्रभर मी पीठ आंबवत ठेवलेलं. आता आपण झाकण उघडून बघूया. इथे बघू शकता किती मस्त असं पीठ आंबलं गेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हलक्या हाताने हे एकजीव करून घ्यायचं. फार जास्त जोरात फेटायचं नाही, नाहीतर त्यामधला गॅस बाहेर पडतो आणि इडल्या आपल्या व्यवस्थित मऊसूत होत नाहीत. आता लगेचच इडल्या आपण बनवून घेऊया. त्यासाठी इडली पात्राचे जे मोल्ड आहेत त्याला मी थोडंसं बटर लावून घेतलं आहे. बटर, साजूक तूप किंवा तेलसुद्धा लावू शकता. आता ह्यामध्ये थोडं थोडं इडलीचं मिश्रण घालायचं, फार जास्त घालायचं नाही, नाहीतर इडल्या एकमेकांना चिकटल्या जातात. आता इडलीची भांडी कशी ठेवायची ते बघूया. सर्वात आधी स्टँडमध्ये पहिलं इडलीचं पात्र ठेवायचं आणि ह्या इडली पात्राला जे छिद्र आहेत त्याच्यावर दुसरी इडली येईल वरची, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर इथे तिसरी बघू शकता
छिद्राच्या वर इडली येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा इडल्या वाफवतो तेव्हा त्याचं पाणी जे वाफेचं आहे ते खालच्या इडलीवर पडत नाही आणि खालच्या इडल्या चिकट होत नाहीत, म्हणजे पाणथळ होत नाहीत. कधी-कधी काय होतं, वरच्या इडल्या तर चांगल्या होतात, पण खालच्या इडलीवर पाणी पडून त्या सगळ्या पाणथळ होतात किंवा बसल्या जातात. तसं होऊ नये म्हणून ही ट्रिक करायची आहे, ज्यामुळे अजिबात पाणी पडलं जात नाही. आता इडली पात्रामध्ये मी पाणी खळखळून उकळवून घेतलं आहे. त्यामध्ये हा स्टँड ठेवणार आहे आणि झाकण लावून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. इडली शिजते तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून मी ओलं खोवलेलं खोबरं घातलं आहे. त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घालणार आहे. तिखटानुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच एक मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि चटणी छान बारीक वाटून घ्यायची. आता चटणीवर एक फोडणी देऊ. त्यासाठी 1 चमचा तेल कडकडीत मी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा भरून मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या. थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालून ही फोडणी आपल्याला छान परतवून घ्यायची आहे आणि लगेचच या चटणीवर ओतायची आहे. इथे आपली झटपट ओल्या नारळाची मस्त चविष्ट अशी चटणी देखील तयार आहे. इथे 10 ते 12 मिनिटं झाली आहेत. इडल्या आपल्या शिजल्या असतील तर झाकण उघडून बघूया. इडलीच्या बरोबर मध्यभागी अशी टूथपिक किंवा सुरी घालायची, स्वच्छ बाहेर येते म्हणजे इडली आपली शिजली गेली आहे असं समजायचं. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि ह्या इडल्या आपल्याला इडली पात्रामधून काढून बाहेर ओट्यावर ठेवायच्या आहेत. पहिली महत्त्वाची चूक आपण इथे करतो ती म्हणजे इडल्या शिजल्यावर सुद्धा आपण इडली पात्रात तशाच ठेवतो आणि त्यामुळे सुरुवातीला जरी मऊ लुसलुशीत इडली असली तरी ती तशीच इडली पात्रात ठेवल्यामुळे ती इडली जास्त शिजली जाते, ओव्हरकुक आणि त्यानंतर इडली कडक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही चूक करायची नाही. इडली एकदा शिजून झाली की लगेच इडली पात्रातून बाहेर काढून ओट्यावर ठेवायची. 2 मिनिटं गार करून घ्यायची आणि त्यानंतर इडल्या लगेचच आपल्याला या पात्रापासून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि मस्त अशा इडल्या तयार झाल्या आहेत. अजिबात आपण तांदळाचा वापर केला नव्हता. उडीद डाळसुद्धा जास्त वापरली नव्हती. मूग डाळ आणि दलियाचा वापर करून इतकी मऊ लुसलुशीत पौष्टिक इडली तयार केली आहेत. लगेचच ह्या इडल्या मी गरमागरम सर्व्ह करून घेते. तुम्हाला माझी आजची रेसिपी, इडली बनवण्याची पद्धत आणि पौष्टिक इडली कशी वाटली? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. या इडलीसोबत खाण्यासाठी आपण तयार केलेली ओल्या नारळाची फोडणीवाली चटणीसुद्धा मी सर्व्ह करून घेत आहे. इथे बघू शकता इडली मी तुम्हाला तोडून दाखवते किती मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार झाली आहे. जरासुद्धा इनो सोड्याचा वापर न करता इतक्या मस्त आपण इडल्या तयार केल्या आहेत. तुम्हीसुद्धा करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.